नमस्कार मित्रांनो. आमच्या इथे पुष्कळ असे आमटीचे पदार्थ होते, त्यामध्ये निंब पण होते. बाकीचे तू उठून टाकणार, परंतु निंब कसे उठवणार हा प्रश्न होता. कारण की 2 दिवसानंतर शुक्रवार चालू होते आणि शुक्रवारमध्ये आम्ही आंबट काहीच खात नसतो. त्यामुळे आता निंब आम्हाला उठवायचे होते आणि ते पण माहिती आहे का 16 दिवसाकरता. तर 16 दिवसामध्ये तर निंब खराब होऊन गेले असते, कारण की ते पिकलेले निंब होते आणि काही दिवसातच ते काळे देखील पडत असतात, डागीजले होत असतात. आणि त्याकरता मग आम्ही विचार केला की आता त्या निंबाचं काय करायचं, तर त्याचं लोणचं बनवणं. त्यामुळे ते काही 2 किंवा 2 वर्षापेक्षा जास्त टिकणार आणि जेवढं ते जास्ती राहणार ना तेवढं मस्त मूर्ती आणि छान लागते. पण त्याच्या अगोदरच संपून टाकते आपण, कारण की ते खूप छान होते. म्हणजे संपून टाकत असतो आपण, कारण ते खाण्याकरता खूप चविष्ट लागत असते आणि जेवताना आपण नक्की वाढलं पाहिजे ते, कारण की आपला आरोग्यासाठी पण छान आहे आणि आपल्याला आंबट खाल्लं पण पाहिजे. तसं तर आता आमचे शुक्रवार चालू होते, त्यामुळे आम्हाला आंबट काही जमत नव्हतं आणि म्हणूनच आम्ही आता आमच्याजवळ जे निंब होते त्या निंबाचं आता आम्ही निंबाचं आणि मिरचीचं लोणचं बनवण्याचं आम्ही ठरवलं होतं. कारण की निंब हे खराब होण्यापेक्षा काही ना काही त्याचा सदुपयोग झाला तर आपल्याला ते चांगलंच आहे. म्हणून आम्ही त्याचा सदुपयोग करून आम्ही निंब छान धुवून घेतले स्वच्छ पाण्याने आणि ते निंब धुतल्यानंतर आम्ही त्याला छानपणे स्वच्छ कापडाने पुसून टाकले आणि पुसल्यानंतर त्याचे एका निंबाचे 4 फाके केले, छोटे छोटे फाके केले, कारण की छोटे छोटे वाढण्याकरता पण चांगले लागतात आणि मुरतात पण ते लवकरच. तर अशा पद्धतीने चांगले रस भरले आमचे निंब असल्यामुळे त्याचे छान आम्ही फाके केले आणि फाके केल्यानंतर आता आम्ही काय केलं, मिरची घेतली. मिरची पण चांगली तेज होती आणि त्यामुळे मिरची आम्ही छान धुवून घेतली आणि धुवून घेतल्यानंतर त्या मिरचीचे देखील आम्ही मधातून 2 फाके केले. असे लंब्या आम्ही मिरच्या कापलेल्या आहे, त्यामुळे ते चांगले लागत असतात खाण्याकरता पण. तर कोणाकोणाला मिरच्या पुष्कळ आवडत असतात, तर कोणी कोणी निंबाच्या पुडी खात असतात. तर ज्याला जे आवडेल आम्ही त्यांच्यासाठी ते. तर अशा पद्धतीने आम्ही निंब आणि मिरची चिरून घेतली. त्यामध्येच आम्ही थोडंफार गाजर पण टाकलं, कारण की लहान मुलाला हे दाखवलं तर खात नाही, परंतु लहान मुलाला जर गाजर दाखवलं तर ते आवडीनं खात असतात. म्हणून आम्ही त्याच्यामध्ये थोडंफार गाजर पण टाकलं आहे. तर गाजर देखील आम्ही छान स्वच्छ धुवून घेतलं आहे आणि त्याच्यानंतर त्याच्यामध्ये चिरून टाकलं आहे. ते चिरून झाल्यानंतर आम्ही त्याच्यामध्ये काय केलं आहे, थोडंसं मीठ आणि हळद टाकलं आहे आणि त्याला छान कालवून घेतल्यानंतर आम्ही त्याला म्हणजे थोड्या वेळ 5 मिनटं बाजूला ठेवलेलं आहे. त्याच्याकरता काही मसाला लागत असतो त्यामध्ये टाकण्याकरता, त्याकरता आम्ही काय घेतली आहे, मेथी घेतली आहे आणि सोप घेतली आहे. मेथी आणि सोप आम्ही त्याने छान भाजून घेतला आहे आणि थोडंसं जिरं देखील त्यामध्ये भाजून घेतला आहे आणि दुसरीकडे थोडंसं आम्ही काय ठेवलेलं आहे, धणे ठेवले आहे. आता हे सगळं मिश्रण छान कांडून घ्यायचं आहे आपण आणि काढल्यानंतर आपण जे चिरलं होतं ना निंबू आणि मिरची, त्याच्यामध्ये आपण ते टाकून घ्यायचं. सगळंच मिश्रण त्याच्यामध्ये टाकून घेतलं आहे. आपण हळद आणि मीठ अगोदरच टाकून घेतली होती. थोडंफार आपल्याला जर आणखीच जर तिखट हवं असेल तर तिखट आपण त्याच्यामध्ये टाकू शकतो आणि छान आपण ते कालवून घेतलं आहे. मिश्रण जर छान कालवून घेतलं त्याच्यानंतर आपण एका पॅक पण डब्यामध्ये त्याला घालून ठेवायचं. मस्त लागते आणि मस्त टिकते देखील. धन्यवाद.